पांढरी खानापूर गावातील प्रवेशद्वाराचा वाद चिघळल्यानंतर काल अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर दगडफेक आणि पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला। याच विषयी बोलण्यासाठी आता आपल्यासोबत अमरावतीचे पोलीस आयुक्त जे आहेत नवीनचंद्र रेड्डी सर आहेत। सर, काल पोलिसांवर दगडफेक झाली, त्यानंतर लाठीहल्ला झाला। आता सध्याची काय परिस्थिती आहे आणि आपण काय नेमके उपाययोजना केल्या? आता आंदोलक जे आहे ते ह्या ठिकाणी सर्व निघून गेलेले आहेत। सध्या अमरावती शहरात शांतता आहे आणि कालचा गुन्हा जो आहे पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे दाखल करण्यात आलेला आहे। विविध कलमांतर्गत रायट आणि सरकारी कामात हस्तक्षेप आणि दगडफेक वगैरे तर असे गुन्हे जे आहेत दाखल केलेले आहेत। पण जे अज्ञात आरोपी होते ज्यांनी काही कोणी दगडफेक केलेली आहे अशा सर्वांचं आयडेंटिफिकेशन करण्याचं काम सुरू आहे। CCTV कॅमेरा आणि इतर जे कॅमेराज तिथे होते त्याचं आयडेंटिफिकेशन करून जे दोषी आहेत किंवा जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत यांना यांच्यावर कारवाई करण्यात येईल, त्यांना पुढील तपासामध्ये अटक करण्यात येईल आणि जे आयडेंटिफाय झालेले आहेत त्यांनासुद्धा अटक करून आम्ही कारवाई करू अशी जे आहे टीम्सला सूचना दिलेली आहे। याच्यामध्ये आता कुठल्याही प्रकारचा कोणी अफवांवर विश्वास करू नये असे सुद्धा आवाहन केले सर्व नागरिकांना आणि स्थानिक जे कोणी लीडर्स आहेत, नेते आहेत, सर्वांना अशी चर्चा करून सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की कोणीही कुठल्याही प्रकारचं जर आंदोलक किंवा काही कशाही प्रकारचं आपल्याकडे माहिती आली तर द्यावी आणि कोणीही अफवा पसरू नये सोशल मीडियावर आणि खोटे बातम्या प्रसार करू नये ज्याच्यामुळे की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई होईल, बाकी कुठल्याही व्यक्तीने काही घाबरून जाण्याचं काही कारण नाही त्याचं। सर, आतापर्यंत किती लोकांना अटक केली आहे आणि किती लोकांवरती गुन्हे दाखल झाले? आतापर्यंत काल जे आहे 2 लोक अटक झालेले आहेत आणि काही जखमी जे आहेत ते इरविनमध्ये आहेत, त्यांचीसुद्धा प्रकृती व्यवस्थित झाल्यावर त्यांना विचारपूस करण्यात येईल आणि इतर जखमींना जे आहे इतर गुन्हेगार जे आहेत त्यांना आयडेंटिफिकेशन करायचं काम सुरू आहे, कारवाई होईल त्याच्यावर। नक्कीच आतापर्यंत आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्तांनी दिली। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वागत आहे, मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती।